यवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांस्तहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, वा वा। पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन। तुझे चरण साथिया, अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विदीन्द्राद्रैव सदास्तु यमानौ समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वर 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 नमो ज्ञानेश्वर। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे किलिया स्मरण, जयांचे किलिया स्मरण होय सकळी विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल। कैलास राणा शिवचंद्र मोडी, फणींद्र माता मुकुटीम जळाडी,
कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभू मज कोण तारी शिव भोळा शिव वाचे बघता शिव नाम वाचे बघता शिव नाम वाचे बघता शिव नाम वाचे बघता शिव नाम शिव नाम मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची बाजी माझ्या मल्हारीची माझ्या खंडोबाची बाजी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी भजनी लागा हो देव करा काय वारे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची काय वातावरण तयार झालं महाराज हा नुसतं गायनाने एवढं वातावरण श्री माऊली मेरो मात है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा आणि सज्जनाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल। भगवान परमात्म्याला जर विचारलं देवा तुम्हाला काय आवडते तर भगवान परमात्मा सांगतात अरे भक्तांमध्ये मला वैष्णव भक्त अतिशय प्रिय आहे, तीर्थामध्ये गंगा तीर्थ अतिशय प्रिय आहे आणि व्रतामध्ये जर विचारलं तर
व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणी व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणी. कोटी गुणाने महाराज ही एकादशी भगवान परमात्म्याला अतिशय प्रिय आहे. आणि सांगू तुम्हाला, आज महाराज एवढा पवित्र दिवस आहे की आज संत निवृत्तीनाथ महाराज यांचा यात्रा महोत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून संत पर अभंग घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. सज्जनानो, एकादशीबद्दल आपली किती निष्ठा असली पाहिजे, 1-2 मिनिटाचं उदाहरण सांगेल आणि समोर जाईल. भगवान परमात्म्याला एकदा प्रश्न पडला की अरे, जो माझा नामदेव आहे तो माझ्या जवळ राहतो, पण या एकादशीबद्दल त्याच्या मनामध्ये किती प्रेम आहे, किती निष्ठा आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि नामदेव महाराजांच्या दारामध्ये गेले. म्हटले, नामदेव महाराज, हो मला काहीतरी वाढा, भिक्षा वाढा. 10 दिवस झाले मी उपवासी आहे, पोटामध्ये अन्न नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं, ब्राह्मण देवता, हो तुम्हाला मी पोटभर जीव घातलं असतं, पण तुम्ही चुकीच्या टायमाला आले. का? कारण आज माझा एकादशी व्रत आहे आणि एकादशीच्या दिवशी आम्ही कोणालाही अन्नदान करत नाही. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हटले नामदेव महाराज, हो तुम्ही जर मला अन्न नाही दिलं तर मी याच ठिकाणी माझे प्राण सोडू मर. तो दहाव्याचा कार्यक्रम मी घालीन, पंढरपुरातल्या सर्व वारकरी जीव घालीन, पण तुला आता अन्नदान करत नाही. महाराज खरोखर अन्नाने व्याकुळ होऊन त्या ब्राह्मणाने नामदेव महाराजांच्या दारामध्ये प्राण सोडले. पंढरपुरातले ग्रामस्थ गोळा झाले आणि ठराव मांडला, नामदेव महाराज, तुमच्या हातून ब्रह्महत्येचं पातक घडलं. तुमच्या डोळ्यात देखत एक ब्राह्मण मेला, पण तुम्ही त्याला साधी भाकरी वाढली नाही. नामदेव महाराज म्हटले, अरे तुम्हाला वाटते ना माझ्या हातून पातक घडलं, मला वाटेल ते शिक्षा द्या, पण मी माझ्या एकादशीच्या दिवशी अन्नदान करणार नाही. मग महाराज पंचायत भरवली. पंचायतीसमोर नामदेव महाराजांना उभं केलं आणि शिक्षा दिली. देहांत प्रायचित. नामदेवा, अरे जिवंतपणे तुला चितेवर उडी मारावी लागेल, हेच तुझ्यासाठी प्रायचित्त आहे. आणि मग महाराज 2 चिता तयार करण्यात आल्या. एका चितीवर तो मेलेला ब्राह्मण आणि दुसरी चिता पेटवण्यात आली. आणि बस सांगितलं, नामदेवा जा म्हटले आणि या चितेवर उडी मारा. महाराज, पण भगवान परमात्म्याने ओळखलं, अरे माझ्या परीक्षेमध्ये माझा नामा पास झाला. जशी नामदेव महाराज उडी मारणार तसे भगवान परमात्मा उठून बसले आणि अलगत नामदेव महाराजांना झेलून घेतलं. एवढी निष्ठा होती नामदेव महाराजांची एकादशीवर. मी तुम्हाला विचारतो सज्जनानो, आपण एकादशी करतो, पण खरं सांगा, आज कोणाकोणाच्या घरी अन्न शिजलं? काय करा म्हणे महाराज, आम्ही एकादशी पकडतो पण आमचे पोरं ऐकत नाही ना, ते डबे करून द्यावं लागतात. पण लक्षात ठेवा सज्जनानो, एकादशीचं अन्नपान जे नरक एकादशी अन्नपान, एकादशी अन्नपान, एकादशी अन्नपान, एकादशी अन्नपान, हे नरकर्ते भोजन, हे नरकर्ते भोजन, हे नरकर्ते भोजन, हे नरकर्ते भोजन.
एकादशी सन्नपान जे नर करती भक्षण श्वान विष्टे समान. लक्षात ठेवा सज्जनांनो, एकादशीच्या दिवशी जर आपण अन्नपान केलं तर ते कशाच्या समान आहे? श्वान विष्टे समान. कुत्र्याची विष्ठा असते ना, त्याप्रमाणे आजचं अन्नदान असते. लक्षात ठेवा. म्हणून आज घरामध्ये कोणी स्वयंपाक करू नये. अरे आमचे सकाराम बाबा होऊन गेले. सकाराम बाबांच्या घोड्यासमोर जर एखाद्या माणसाने चणे ठेवले ना, चणे हरभरे, तर सकाराम बाबाचा घोडा त्या चण्याला तोंड लावत नव्हता महाराज. मग घोड्याला जर ही गोष्ट समजत असेल तर तुम्हा आम्हाला का समजू नये? विठ्ठल विठ्ठल. त्यातला त्यात आजच्या एकादशीचं नाव आहे षष्ठीला एकादशी. वाचलं की नाही तुम्ही नाव? षष्ठीला एकादशी. दोन शब्द आहेत, एक आहे षट आणि दुसरा आहे तिला. षट तिला. सांगा ना महाराज काय अर्थ आहे याचा? तर ऐका. तिळाचा 6 प्रकारे उपयोग करून जर आपण तो आपल्या दिनचर्येमध्ये आणला तर ते व्रत घडते 6 प्रकाराने. कोणते 6 प्रकार? ऐका. पहिला प्रकार, आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आणि तीळ टाकलेल्या पाण्याने आंघोळ करायची. हा तिळाचा पहिला प्रकार. दुसरा, तिळाच्या पाण्याने आपण आंघोळ केली, पण आंघोळ झाल्यानंतर किंवा आंघोळ करत असताना जे उठणं म्हणतो ना आपण, ते उठणं सुद्धा तिळाचंच लावायचं. हा तिळाचा दुसरा उपयोग. तिसरा उपयोग, उठणं झालं, आता अग्निदाह करायचा आणि अग्नीमध्ये तीळ टाकायचे. तिसरा उपयोग. षष्ठीला सांगतो तुम्हाला बरं का. 6 प्रकाराने कसा उपयोगात तीळ आणायचा? आंघोळीच्या पाण्यात टाकायचं, उठणं लावायचं, अग्नीला द्यायचं. त्याच्यानंतर आपण जे पाणी पितो त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकायचे आणि तिळाचंच पाणी प्यायचं. हा चौथा प्रकार किंवा चौथा उपयोग. आणि 5वा प्रकार महाराज, की त्या तिळाचे लाडू करायचे. आहे की नाही तुमच्या घरी? की संपले? हां, तिळाचे लाडू करायचे किंवा तिळपट्टी करायची आणि ते खायचं. हा 5वा प्रकार. आणि 6वा प्रकार, की तेच तीळ दुसऱ्याला दान करायचे. याला म्हणतात षष्ठीला एकादशी. विठ्ठल विठ्ठल. अशी पवित्र षष्ठीला एकादशी आहे. आणि आजच्या दिवशी संत निवृत्तीनाथ महाराज यांचा यात्रा महोत्सव आहे. म्हणून संतांचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. सज्जनांनो, जगामध्ये जर आपण पाहिलं तर जगामध्ये सज्जनाला महत्त्व आहे. सज्जनाला का महत्त्व आहे? तर त्याचं कारण आहे की जगामध्ये दुर्जन लोक आहेत म्हणून सज्जनाला महत्त्व आहे. जंगलामध्ये जर आपण गेलो तर जंगलामध्ये चंदनाच्या झाडाला महत्त्व आहे. का? तर जंगलामध्ये बाभळीचे झाडं असतात म्हणून चंदनाच्या झाडाला महत्त्व आहे. अरे व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही लोण्याला महत्त्व देतो, कारण व्यवहारामध्ये ताकही असते म्हणून आपण लोण्याला महत्त्व देतो. याचा अर्थ असा आहे की लोण्याचं महत्त्व लोणी कधी वाढवत नाही, तर लोण्याचं महत्त्व ताक वाढवत असते. चंदनाचं महत्त्व चंदन कधी वाढवत नाही, तर चंदनाचं महत्त्व बाभळीचे झाडं वाढवत असतात. त्याचप्रमाणे सज्जनाचं महत्त्व सज्जनाकडून कधी वाढत नाही, तर सज्जनाचं महत्त्व वाढवून देणारे दुर्जनसुद्धा असतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून उपकार मानत असताना महाराज दुर्जनाचे सुद्धा उपकार मानतात. महाराज असं म्हणतात, असो खळायचे फार आम्हा तयाचे उपकार, करती पातकाची धुनी आणि मोल न घेता साबणी. या दुर्जनाने आमच्यावर किती उपकार करावे? करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. समजा घरामध्ये जर आपण पत्नीकडे कपडे धुवायला दिले, ए बाळांनो, बायकोकडे जर कपडे धुवायला दिले, बायको काय मागते? का तू व्हायला वाटते? हा, मग बरा अनुभव आहे तुला. घरच्या बाईकडे जर कपडे धुवायला दिले तर ती काय मागते? हो, साबण मागते. आणि साबण दिलं म्हणजे तिची साडी धुवून घेते. हां, बरं एखाद्या लॉन्ड्रीवाल्याकडे जर कपडे धुवायला दिले तर तो काय मागतो? पैसे मागतो. लॉन्ड्रीवाला पैसे मागतो, पत्नी साबण मागते. पण सज्जनानो, हा दुर्जन जो आहे ना,
तो आपल्याकडून पैसे घेत नाही, साबणही घेत नाही आणि आपली निंदा करून आपले पाप रूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून महाराज म्हणतात या दुर्जनाचे फार मोठे उपकार आहेत की तो आम्हाला स्वर्गात पाठवतो आणि आपली निंदा करून स्वतः नरकात जातो. दुष्टभूषण सज्जनाचे अलभ्य लाभ पुण्य त्याचे, धन्य ऐसा परोपकारी जाय नरका आणि कवारी. म्हणून तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करासाच्या. दुर्जनाची कधी निंदा करायची नाही. समजा दुर्जन माणूस जर आपल्या घरी आला यदा कदाचित तर त्याचा तिरस्कार करायचा नाही. एखादा हार आणायचा, त्याच्या गळ्यात घालायचा आणि त्याला म्हणायचं बाबा अरे किती उपकार आहेत तुझे, माझी निंदा करतो, मला स्वर्गात पाठवतो, स्वतः नरकात जातो. याच्यापेक्षा आणखी काय उपकार असायला पाहिजे. हां, म्हणून तर असं म्हणतात ना, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. हां, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण आमच्या शेजारी जर निंदक राहत असतील तर नक्कीच महाराज ते आमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, रामप्रभू कौशल्या मातेचे उपकार मानतात, सुमित्रा मातेचे उपकार मानतात की सुमित्रा मातेने आपल्या पोटाचा गोळा लक्ष्मणजी याला 14 वर्ष वनवासात पाठवलं. सज्जनानो, सर्वांचे उपकार मानतात, हनुमंतरायाचे मात्र उपकार म्हणत नाही. कारण हनुमंतरायाचे एवढे उपकार आहेत, प्रभू म्हणतात की एका एका उपकारासाठी जर मी माझा एक एक प्राण द्यायचं ठरवलं ना तर माझ्याकडे फक्त 5 प्राणच आहेत आणि हनुमंतरायाचे उपकार अनंत आहेत. फक्त 5च उपकार फिटतील, बाकीचे उपकार तसेच राहतील. म्हणून मी हनुमंताचे उपकार म्हणत नाही. मला पुढचा भाग सांगायचा आहे. सर्वांचे उपकार मानतात, पण सर्वांपेक्षा सर्वात जास्त जर उपकार कोणाचे म्हणत असतील तर ते कैकेयी मातेचे मानतात. विठ्ठल विठ्ठल. कारण कैकेयी माता जर नसती ना महाराज तर रामायणच घडलं नसतं. कैकेयी नसती तर रामायणच घडलं नसतं. अरे कैकेयी ही कोण आहे तर कैकेयी ही रामकथेरूपी इमारतीचा पाया आहे. इमारत मजबूत असावी असे ज्याला वाटत असेल त्याने पायाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. जितका पाया खोल असेल तितकी इमारत शाबूत राहते. हो, 750 वर्ष झाले तरी आमच्या वारकरी संप्रदायाची इमारत जशाच्या तशी आहे. त्याचं कारण या इमारतीचा पाया खोल आहे महाराज. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला, ज्ञानदेव रचिला, ज्ञानदेव रचिला, ज्ञानदेव रचिला पाया. वा 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 महाराज, रेड्यानं आमच्या ज्ञानोबारांची संगती केली. परिणाम जसा ज्ञानोबारांचा समाधी सोहळा आळंदीला भरतो ना तसाच त्या रेड्याचा सुद्धा समाधी सोहळा आळेपाठाला भरतो. हे कशामुळे घडलं? संगतीमुळे. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की संगत करना बडे की तो बळत बड जाय. माणसाने अशा माणसाची संगती करावी की आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला प्राप्त होईल. म्हणून ते चंदन जसं तेलाला शांत करतं तसं संतांची संगत सुद्धा तुम्हा मला शांत करते. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग शांत करते म्हणून चंदनाची उपमा. आणि तिसरा गुण मी तुम्हाला सांगितला होता की चंदन जसं स्वतः झिजते तसे महाराज संत महात्मा सुद्धा तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून स्वतः झिजतात आणि आपला उद्धार करतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. मग महाराज समजलं हो आम्हाला. आता 10 वाजायची वेळ झाली की संत कसे असतात? चंदनासारखे असतात. समजलं आम्हाला संत चंदनासारखे असतात. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा रे, त्या चंदनाची उपमा जर यथार्थ असती तर मी त्याच उपमेवर थांबलो असतो. पण मला त्या संतांना दुसरी उपमा द्यायची आहे. त्याचं कारण असं आहे सज्जनानो की चंदनाच्या ठिकाणी जरी काही गुण असले तरी चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत, ते मात्र संतांच्या ठिकाणी नाही. चंदनाच्या ठिकाणाचा पहिला अवगुण की आपण जर चंदनाच्या झाडाजवळ गेलो तर झाडाजवळ काय असतात? साप असतात. साप. माऊली ज्ञानोबराय सांगतात काढोनी सापाचे वेडे मग चंदना खेव देणे. अगोदर साप बाजूला काढावे लागतात आणि मग पुढे आपल्याला चंदन भेटते. तसे काही काही माणसं असतात आपण ऑफिसमध्ये गेलो की म्हणतात का हो किती आणले? साप फुसकरा टाकतात ना. किती आणले? फाईलच्या खाली ठेवल्याशिवाय साहेब भेट देत नाही. मग माऊली म्हणतात की ज्या माणसाजवळ जात असताना अगोदर सापाची भेट होत असेल हा त्या माणसाचा अवगुण आहे. विठ्ठल विठ्ठल. चंदनाचा दुसरा अवगुण, वेळ कमी आहे पटापट सांगतो. दुसरा अवगुण आहे का? चंदन सर्व झाडांना सुगंधित करते पण 3 झाडं अशी आहे महाराज त्यांना सुगंधित करत नाही. एक हिंगणाचं झाड, केळीचं खोड आणि बांबू. बांबूला का सुगंधित करत नाही? कारण बांबूला काय असतात? गाठी असतात. गाठी. बरं वरच्या गाठी जर असल्या तर इव्याना त्या काढता येतात. पण काही काही माणसाच्या अंतकरणात महाराज आतल्या गाठी असतात. आतल्या गाठीचे ते पायतात भज्याकडे मागतात जिलेबी. प्रचार आपल्यासोबत आणि शिक्के हे आतल्या गाठीचे. पण तुकोबाराय म्हणतात बाबा रे तू किती दिवस परमार्थ केला पण तुझ्या अंतकरणातल्या गाठी जर गेल्या नसतील ना तर संतांच्या सोबत राहून काही उपयोग नाही. मग मी स्वतः काय केलं? तुका म्हणे सोडल्या गाठी आणि दिली मिठी पायासी. सज्जनानो परमार्थ जास्त करू नका. परमार्थ जास्त करू नका पण करत असताना अंतकरणामध्ये बांबूसारख्या गाठी ठेवू नका. कारण तुम्ही जर अंतकरणात गाठी ठेवल्या आणि कितीही बळीराम महाराजांच्या संस्थांवरती आले तरी काही उपयोग होणार नाही. अरे इथे यायचं असेल तर अंतकरणातल्या गाठी मोकळ्या करा आणि महाराजांची संगत करा. विठ्ठल विठ्ठल. हा चंदनाचा अवगुण आहे की चंदन बांबूला, केळीच्या खोडाला आणि हिंगणाच्या झाडाला सुगंधित करत नाही. म्हणजे चंदनाजवळ भेद आहे पण संत महात्म्याजवळ भेद नाही. संत महात्मे म्हणतात यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. संत म्हणतात कोणी या आमच्याकडे भेद नाही. म्हणजे चंदनाची उपमा अपूर्ण पडली. आणि मग महाराज ज्यावेळेस चंदनाची उपमा अपूर्ण पडली त्यावेळेस महाराज त्या सज्जनाला दुसरी उपमा देतात ती म्हणजे परिसाची. परिसा नाही हिन कवणी अंग. काय करते हो परीस? परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होते? सोनं होते. महाराज माऊली ज्ञानोबाराय सांगतात परीस इतकं उदार आहे महाराज की आपण कुऱ्हाड बनायचं आणि कुऱ्हाड बनवून या परिसाला फोडून टाकायचं. पण ज्ञानोबाराय सांगतात कुऱ्हाड बनवून आलेल्या लोखंडाला सुद्धा जर त्या परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होते. लो लागे परिसांगी तोची भूषण झाला जगी 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 तोची भूषण झाला जगी. हा परिसाचा महिमा आहे. हा परिसाचा गुण आहे की लोखंडाला स्पर्श झाला की काय होते? सोनं होते ना. मग ऐका जसा परिसाचा महिमा आहे तसा संतांचा महिमा आहे महाराज की संतांचा स्पर्श तुम्हा आम्हाला जर झाला तर काय होते?
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता आलिंगना घडे मोक्ष सायुज्यता जोडे संतांचा स्पर्श झाला की सायुज्य नावाचा मोक्ष आपल्याला प्राप्त होतो म्हणून परिसाची उपमा. मग महाराज परिसासारखे असतात संत, पण तुकोबारे म्हणतात नाही, परिसाच्या ठिकाणी सुद्धा काही अवगुण आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोनं होते, पण त्याच परिसाचा स्पर्श जर खापराला झाला तर खापरा परिस काय करी, खापराचं काय होईल? हा, म्हणजे खापराच्या ठिकाणी सुद्धा परिसाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? भेदबुद्धी आहे. हा पहिला अवगुण. आणि दुसरा अवगुण असा आहे महाराज की परिस लोखंडाचं सोनं करते पण लोखंडाला परिस बनवत नाही, म्हणजे आपलं पद त्याला देत नाही. पण संत महात्म्य अशी आहे की आपल्याकडे येणाऱ्या साधकाला नुसतं जवळच घेत नाही तर आपल्या पदी बैसविले. म्हणून परिसाची उपमा ज्यावेळेस अपूर्ण पडली त्यावेळेस महाराज त्या सज्जनाला तिसरी उपमा देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. तिसरी उपमा दिव्याची देतात, कारण दिव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण आहेत. पहिला गुण की आपली जर वस्तू हरवली तर दाखवण्याचं काम कोण करते? दिवा करते. आता महाराज लाईट वगैरे आले, पण पूर्वी काय होतं? दिवेच होते ना, कंदील. मग आपली वस्तू हरवली की आपण कशामध्ये पाहत होतो? दिव्याच्या उजेडामध्ये. सज्जनानो, तसंच तुमच्या आपल्यामध्ये आपल्या जवळचं जे समाधान हरवलेलं आहे ना, हे दाखवण्याचं काम कोण करत असतात? संत महात्मे करत असतात. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. ज्ञानोबा सांगतात, अरे जवळ आहे गोचिड पण उपयोग नाही, तो रक्तच पितो. जवळ आहे बेडूक पण उपयोग नाही, तो चिखलच खातो. तसा सज्जनानो, जवळ आहे राम पण उपयोग नाही, हा जीव विषयाच्या दारामध्ये भिकच मागत फिरतो. विठ्ठल विठ्ठल. अरे राम आपल्या जवळ आहे, सर्व घटी राम देहादेही एक. आपल्या जवळ आहे, पण जवळ असून आपल्याला दिसत नाही. आणि मग ते दाखवण्याचं काम कोण करत असतात? संत महात्मे करत असतात. म्हणून तर रोज संध्याकाळी हरिपाठ असते ना. हा, हरिपाठामध्ये हेच शिकायचं आहे की आपल्या जवळचं जे समाधान आहे, जो राम आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे दिव्याप्रमाणे संत महात्मे काम करत असतात. म्हणून दिव्याची उपमा. दुसरा दिवा काय करतो? दिवा जर समजा लावलेला असेल
आणि अचानक महाराज लाईट गेली तर तुम्हाला दिवा पाहायचं काम नाही. दिवाचं स्वतःही प्रकाशन करतो आणि दुसऱ्याचंही प्रकाशन करतो. तसे संत महात्मे स्वतःचंही प्रकाशन करतात. महाराज तुम्ही कोण आहात? महाराज म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. मी वासुदेव आहे. महाराज तुम्ही वासुदेव, आम्ही कोण आहे? महाराज म्हणतात देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अरे मी वासुदेव आहे आणि तुम्ही देव आहात. म्हणजे दिव्याप्रमाणे स्वतःचंही प्रकाशन करतात आणि दुसऱ्याचंही प्रकाशन करतात. मग महाराज बस झाला, आता संत महात्मे दिव्यासारखे असतील? महाराज म्हणतात नाही. दिव्याच्या ठिकाणी सुद्धा काही अवगुण आहेत महाराज. दिव्याच्या ठिकाणचा पहिला अवगुण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या जागी आपण दिवा ठेवला ती जागा दिवा काय करतो? काळी करतो. आणि दिवा स्वार्थी आहे महाराज. दिवा कधीच फुकट प्रकाश देत नाही. अगोदर काय करतो? तेल पितो, वात जाळतो आणि मग आपल्याला प्रकाश देतो. स्वार्थी आहे. पण संतांचं असं आहे का हो की संत अगोदर पेतात? तेल म्हणतो बरं मी, तेल म्हणतो तेल, की संत अगोदर तेल पेतात, वात जाळतात मग प्रकाश देतात? नाही महाराज. निस्वार्थपणाने आपला देह झिजवतात आणि समाजाचं कल्याण करतात. म्हणून दिव्याची उपमा सुद्धा अपूर्ण पडली आणि दिव्याची उपमा अपूर्ण पडल्यानंतर मग महाराज शेवटची उपमा देतात साखरेची. कारण का? साखर जर आपण खाल्ली तर साखर कशी लागते हो? सर्वांगी साखर अवघी गोड. महाराज काय झालं? पूर्वीचा काळ होता आणि पूर्वीच्या काळी एका श्रीमंत माणसाकडे पाहुणे आले. पाहुणे आले. घर मालकाने विचार केला, अरे एवढे श्रीमंत पाहुणे आहेत, शिकलेले पाहुणे आहेत आणि यांना खाण्याकरता काय द्यावं? म्हणून घर मालकाने काय केलं, एका प्लेटीमध्ये अशा बदामा घेतल्या. बदामा, पण त्या बदामाच्या कव्हरशीत होत्या. म्हणजे वरचं कवर फेकून द्यायचं आणि आतली बदाम खायची. त्या पाहुण्याच्या समोर ठेवल्या. कारण काळ पूर्वीचा होता. आता जर आमच्याकडे पाहुणे आले असते महाराज तर पाहुण्याला काय केलं असतं? पोहे. आणि जास्त घाई गडबडचे असले तर मग 2 मिनिट मॅगी. पण त्यावेळेस मॅगी नव्हती, पोहे नव्हते. म्हणून घर मालकाने काय केलं, बदामा त्यांच्या समोर ठेवल्या. बरं ठेवल्या तर ठेवल्या, पण पाहुणे असे होते, फार शिकलेले होते, फार शिकलेले. आणि शिकलेले माणसं कुठं डोकं लावतील काही सांगता येत नाही. या पाहुण्याने काय केलं, डोकं लावलं महाराज. म्हटले अरे आपल्या समोर पदार्थ कोणताही असो म्हटले आपण काय करायचं, त्याचं वरचं फेकून द्यायचं आणि आतलं खायचं, असा नियम बनवला. आणि केल्यानं महाराज बदामा खाणं चालू. वरचं फेकायचं, आतलं खायचं, वरचं फेकायचं, आतलं खायचं. त्याच्या बदामा खाणं झाल्या. आणि बदामा खाल्ल्यानंतर घर मालकाने विचार केला, अरे आता यांना खाण्याकरता काय द्यावं? म्हणून घर मालकाने काय केलं, पोरं हो, एका प्लेटीमध्ये खारका घेतल्या कडक आणि त्याच्या समोर ठेवल्या. आणि पाहुण्याचा नियम होता वरचं फेकून द्यायचं, आतलं खायचं. आता बदामा जर त्यांच्या समोर ठेवल्या तर काय खायचं आणि काय फेकून द्यायचं? पण ते म्हटले नाही, रूल म्हणजे रूल, नियम म्हणजे नियम. अजिबात म्हटले नियम मोडायचं नाही. पदार्थ कोणताही असो त्याचं वरचं फेकून द्यायचं आणि आतलं. आणि काय पाहतं माझ्याकडे, केला ना खारका खाणं सुरू. 2-3 जणांचे दात हल्ले. हो म्हणे स्टॉप थांबा म्हणे, थांबा. काय हो म्हणे, नियम बदलवा. का? अरे म्हणे दात पडून जातील. आता रूल चेंज, आता नियम बदलवा म्हणे. आता याच्या पुढे पदार्थ कोणताही असो त्याचं वरचं खायचं आणि आतलं फेकून द्यायचं. आणि केला ना महाराज खारका खाणं सुरू. वरचं खायचं, आतलं फेकून द्यायचं, वरचं खायचं, आतलं. आणि झाला त्याच्या खारका खाणं. खारका संपून टाकल्या. मग घर मालकाने विचार केला, अरे किती खादाळ पाहुणे आहे म्हणे हे. पहिले बदामा संपवल्या, आता खारका संपवल्या, आता यांना खाण्याकरता काय द्यावं? म्हणून घर मालक हुशार होता, त्याने त्याचे नियम ऐकले होते. म्हणून त्यानं काय केलं महाराज, एका प्लेटीमध्ये आंबे घेतले, पिकलेले आंबे घेतले आणि पाहुण्याच्या समोर ठेवले. मग आता मला सांगा, पिकलेले आंबे जर पाहुण्याच्या समोर ठेवले असतील आणि पाहुण्यांचा जर नियम असेल की वरचं खायचं नातलं फेकून द्यायचं, तर मग आंब्यातलं नेमकं कोणतं खायचं आणि कोणतं फेकून द्यायचं? वरचं खायचं टरफलं की आतली टोय खायची?
तो खायला लावता का ते? हा महाराज, विनोदाचा भाग 16 सिद्धांताकडे या. अरे आंब्याचं वरचंही फेकून द्यायचं, आतलंही फेकून द्यायचं, आणि जो मधला गाभा आहे की नाही तो खायचा. बरोबर आहे पोर? हा अरे आंब्याच्या बाबतीत विचार केला तर आंबा हा मधल्या अंगाने गोड आहे. खारकेच्या बाबतीत विचार केला तर खारीक ही वरच्या अंगाने गोड आहे. बदामाच्या बाबतीत विचार केला तर बदामा हे आतल्या अंगाने गोड आहे. आणि साखरेच्या बाबतीत विचार केला तर साखर सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर, अवघी गोड, सर्वांगी साखर. सर्वांगी साखर अवघी गोड. साखर ही सर्वांगाने कशी आहे? गोड आहे. पण महाराज, साखर जरी गोड असली, साखर जशी सर्वांगाने गोड असली, तसे संत महात्मे सुद्धा सर्वांगाने कसे आहेत? गोड आहेत. तुम्ही संतांचा अनुभव घेऊन पहा, मग महाराज समजलं हो आम्हाला. 10च्या पुढे घड्याळ गेली, संत कसे आहेत? साखरेसारखे आहेत. पण महाराज म्हणतात त्या साखरेच्या उपमेवर मी थांबलो असतो, पण साखरेच्या ठिकाणी सुद्धा काही अवगुण आहेत. एखाद्या माणसाने जर जास्तच साखर खाल्ली तर त्याला काय होते? हा शुगर होतो, डायबिटीज, हा त्याला रोग होते. आणि काही महाराज, काही माणसाला एवढी डायबिटीज असते. एक माणूस रस्त्यानं चालला, सकाळची वेळ होती, मॉर्निंग वॉक करत चालला, रस्त्याने जात असताना अचानक काय झालं, एक ट्रक त्याच्या समोरून गेला आणि याला चक्कर आली, बेशुद्ध पडला. 2-3 लोकांनी उचललं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरने त्याची साखर तपासली आणि डॉक्टर म्हणे, का हो, तुम्हाला मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की अजिबात साखर खाऊ नका, तुम्ही साखर कशाला खाल्ली? तो म्हणे, डॉक्टर मी कशाला साखर खाऊ हो, मला माहिती आहे माझी शुगर वाढते, मी अजिबात साखर खाल्ली नाही. म्हटले, अहो म्हटले, खोटं बोलू नका. साखर खाल्ल्याशिवाय, गोड खाल्ल्याशिवाय एवढी शुगर तुमची वाढूच शकत नाही. सांगा खरं, साखर कशी का खाल्ली? तो म्हणे, डॉक्टर मी साखर नाही खाल्ली. काय झालं? सकाळी सकाळी मी रस्त्यानं चाललो होतो म्हणे रोडने, आणि जात असताना एक साखरेचा ट्रक माझ्या समोरून गेला, त्याची हवा माझ्या अंगावर आली आणि माझी शुगर वाढली. हा म्हणजे काही लोकांची एवढी शुगर वाढते. मग असं आहे का हो की संतांची संगत आपण केली आणि आपली शुगर वाढते? असं नाही महाराज. अरे संतांची संगत जर आपण केली तर महाराज काय होते? भवरोगा ऐसे जाय. तुमच्या आमच्या पाठीमागे जो भवरोग लागलेला आहे, पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, हा जो भवरोग आहे ना, हा निघून जातो. म्हणून साखरेची उपमा सुद्धा त्या ठिकाणी अपूर्ण पडली. आणि साखरेची उपमा अपूर्ण पडल्यानंतर महाराज म्हणतात, बघा, ज्याच्या ठिकाणी तुम्हाला अवगुण दिसले त्याला साखर म्हणता येईल, ज्याच्या ठिकाणी अवगुण दिसले त्याला दिवा म्हणता येईल, त्याला परीस म्हणता येईल, त्याला चंदन म्हणता येईल. पण ज्या माणसाकडे पाहत असताना कोणत्याही प्रकारचा अवगुण दिसत नाही त्यांना सज्जन महात्मा म्हणतात. अभंगाच्या शेवटच्या
भावता बगुन मेला जे बनाई हरि बोल कोटि अंधकार जे बनाई पाटी कोटि अंधकार जे बनाई पाटी कोटि अंधकार जे बनाई पाटी कोटि सर्वांगे साकर अवघे गोळा जय हो हरि बोल सर्वांगी सागर जय हो अवधि अवधि गोड़ अवधि गोड़ सर्वांगी अवधि गोड़ सर्व अवधि गोड़
सर्वांगी सागर वगी गोड सर्वांगी सागर
गायना महाराजांना काय वातावरण आहे असं वाटते आज एकादशीचा दिवस आहे हे रात्र आहे की नाही असं जागरच करत राहा रात्रभर बस असंच चालू आपण सकाळी काकडा घेऊन मग मी घरी चालला जाईन चालते ना हां तुम्हाला काय तुम्ही मस्त खाली बसेल आहे आमचे लहान लहान लेकरं पहा ना बिचारे एकादशी आज उभे आहेत सज्जनानो खरं सांगू तुम्हाला हा खंडोबा महाराजांचा दरबार आहे हे जे वातावरण आहे की नाही हे चैतन्य आता आम्ही रोज कीर्तन करतो रोज कथा करतो पण हे चैतन्य आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही नुसतं गायनाने वातावरण हां हे कृपा जर कोणाची असेल तर खंडोबा महाराजांची आहे हां लक्षात ठेवा अरे ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही टाळे वाजवल्या तुम्हाला कोणी सांगितलं होतं का हां स्वयंप्रेरणा तुम्हाला मिळाली आणि तुम्ही सर्वांनी टाळे वाजवल्या आता बघा या गायक मंडळींसाठी आणि वादकांसाठी आमच्या टाळेकऱ्यांसाठी 2 शब्द बोलतो त्यावेळेस जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हां हे शूटिंग चालू आहे दादा हां निलेश दादा हां सर्वांच्या टाळ्या दिसल्या पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रात टाळी गाजली पाहिजे आपल्या एकच टाळी हां लक्षात ठेवा ही कृपा कोणाची आहे तर खंडोबा महाराजांची आहे अरे जितनी मेहरबानी आपने की उतनी तो हमारी औकात नहीं हमारी म्हणजे या सर्व टाळकरी मंडळींची जितनी मेहरबानी आपने की उतनी तो हमारी औकात नहीं ये तो कृपा है खंडोबा महाराज की वरना हम में कोई बात नहीं ही कृपा असेल महाराज तर फक्त खंडोबा महाराजांची आहे आणि म्हणून हे चैतन्याचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते विठोबा रखुमाई शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे तैसा सज्जनापासून आणि पाहता अवगुण मिळेची ना लक्षात ठेवा सज्जन माणसाकडे संतांकडे पाहत असताना तुम्ही किती निरखून पहा महाराज त्यांच्यामध्ये तुम्हाला अवगुण दिसणार नाही आणि पाहिल्यानंतर ज्याच्यामध्ये अवगुण दिसला समजून चला तो सज्जन नाही तो कोणतरी लुच्चे आहे हां सज्जनामध्ये अवगुण सापडत नाही आणि ज्याच्यामध्ये अवगुण असतात तो कधी सज्जन नसते आणि तुम्हाला सांगू एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि माझी सेवा आटोपती घेतो सज्जनानो जर संत असेल आणि येता कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला अवगुण दिसत असेल अरे हा तर फार मोठा संत आहे पण देवाला शिव्या देते देवाला शिव्या याच्यामध्ये अवगुण असताना आम्हाला दिसतो आणि संत शिव्या देत असताना भगवान परमात्मा त्यांचा स्वीकार कसा काय करतो तुम्ही पहा आमची जनाबाई देवाला शिव्या देत होती आपण जर पाहिलं आपल्या दृष्टीने तर आपल्याला काय दिसेल अवगुण दिसेल पण ज्या वेळेस जनाबाईवर आळ घेतला की जने तू भगवंताचा पितांबर चोरलेला आहेस आणि त्यावेळेस जनाबाईला शिक्षा झाली महाराज की चला चोर आहे जनी हिला सुळावर चढवा दडना दडी ते सख्या श्रीहरी आड चोरीचा माझ्यावरी देवा अरे तूच माझ्या झोपडीत आलता रे तूच माझी गोधडी घेऊन गेला वाकाई घेऊन गेला आणि तुझा पितांबर ठेवला असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुडावर गावकरी पुजारी मज देती सुडावर अरे कुठे गेली तुझी जादूगिरी आड चोरीचा माझ्यावरी मग ठरलं जने सांग सुळावर जाण्याच्या अगोदर तुझी शेवटची इच्छा काय आहे जनाबाने सांगितलं बस एकदा मला फक्त त्या काळ्याचं तोंड पाहू द्या त्याच्यासमोर उभं करा जनाबाईला उभं केलं महाराज आज जनाबाईचे होठ थरथरट होते डोळे लाल बुंद झाले आज जनाबाईनं देवाचं दर्शन घेतलं नाही जेव्हा देवापुढे हात केला आणि देवाला शिव्या द्यायला लागली
अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारत्या जनाबाई शिव्या देत होती आणि भगवान परमात्मा विटेवर उभं राहून हसत होता. देवा लेका तुला लाज वाटत नाही? जनाची नाही तर मनाची. मी तुला शिव्या देते आणि तू खुशाल हसतोस. देव म्हणतात जने खरं सांगू तुझ्या शिव्या आहेत की नाही मला अतिशय गोड वाटतात. आणखी 2-4 शिव्या दे ना. अगं तुझ्यासारख्या शिव्या मी आजपर्यंत कधी ऐकल्याच नाही. सज्जनानो तेवढेच भगवान परमात्मा जनाबाईला सांगतो जने लक्षात ठेव. माझ्या आत्याला सांगितलं होतं आत्या तुझ्या मुलाचे मी 100 अपराध माफ करीन पण 100 अपराधाच्या वर त्याची एकही शिवी मी सहन करणार नाही. जने शिशुपालाच्या संकल्पित शिव्या पूर्ण झाल्यानंतर मी त्याचा शिरच्छेद केला पण तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणखी 2-4 शिव्या येऊ दे. का? कारण सज्जना तुम्हा आम्हाला जरी अवगुण दिसत असला तरी परमार्थाच्या दृष्टीने तो अवगुण नाही. तो भगवंताच्या दृष्टीने अवगुण नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेची ना. यथामती यथा अवकाश. जसा मला आयोजक मंडळींनी वेळ दिला त्या वेळेमध्ये मी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे महाराज इथं आल्यानंतर फार मोठं आनंदाचं वातावरण आहे. चैतन्य निर्माण झालं. टाळकरी मंडळी अतिशय उच्च कोटीचे आहेत. मृदंगाचारी आहेत. तसे तुम्ही श्रोतृवर्गसुद्धा. तुमच्यापुढे मी काय कीर्तन करणार तरी पण तुम्ही सर्वांनी 2 तास शांततेत बसले म्हणून तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराज साऊंड सिस्टीमवाले दादा. खरं म्हणजे मी अनिल महाराजांना सांगितलं होतं महाराज रामकथेमुळे माझा आवाज बसला मी कीर्तन करू शकणार नाही. पण महाराज म्हटले महाराज फक्त तुम्ही इथं या. तुम्ही फक्त उभा राहा तुम्ही ऑटोमॅटिक कीर्तन करसाल. खरं महाराज इथं आलो आणि काय खंडोबा महाराजांची कृपा. नुसतं उभा राहिलो आणि ऑटोमॅटिक माझा आवाज चालायला लागला. मला वाटत नव्हतं तुम्ही दुप्पटमध्ये गायन करेल पण ही महाराजांची कृपा आहे. सज्जनानो मी चुकवत होतो इथे येण्याकरता पण मला जर कोणी बोलवलं असेल तर खंडोबा महाराजांनी बोलवलं. अरे इरादों से कुछ नहीं होता इरादों से कुछ नहीं होता 12-12 टूट जाते हैं. यहाँ तो वही लोग आते हैं जिनको खंडोबा महाराज बुलाते हैं. आणि आल्यानंतर आमचे बळीराम महाराज अनिल महाराज या दोघांची भेट झाली. खरोखर महाराज सोजोड व्यक्तिमत्व आहेत. हे दोन्ही जण आपल्या वसडी गावाला लाभले. हे नुसतं महाराज लोकच नाहीत तर हे रत्न आहेत रत्न. जसं नामदेव महाराज सावता महाराजांचं वर्णन करत असताना म्हणतात धन्य ते अरण रत्नाची खाण तसं मी म्हणतो धन्य तुमची वसाडी आणि रत्नाचे 2 खाणं. अतिशय प्रेमळ स्वभाव आहे आणि यांच्या प्रेमामुळेच या ठिकाणी हा येण्याचा योग आला. झालेली सेवा खंडोबा महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि जाता जाता महाराजांकडे एकच मागणी मागतो की देवा हे वर्धापन दिनाचं 4th वर्ष आहे 4थं वर्ष आहे पण जाता जाता एक मागणी आहे की एवढा जर भव्य दिव्य सोहळा होत असेल तर बस फक्त एक आम्हाला वरदान द्या की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा सप्ताह आमचा कधी बंद पडू देऊ नका. एवढी मागणी मागतो आणि माझी सेवा अटूपती घेतो. ज्ञानेश्वर प्रतिपाल समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की Thank you.
मृदंगाचार्य